नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत ऍक्टिव्हिटी पेज नंबर 19 वरची. जो टेक्स्ट बुक आहे मॅथचा त्यावरचा पेज नंबर 19 आहे, त्यावरची जी ऍक्टिव्हिटी आहे ती बघणार. चला बघूया काय आहे. आपल्याला काय दिलेलं आहे ऍक्टिव्हिटी मध्ये पहा. टू सॉल्व अ गिवन इक्वेशन फिल द बॉक्सेस बिलो सुटेबली. म्हणजे इक्वेशन दिलेलं आहे आणि काही बॉक्सेस रिकामे दिलेले आहे, ते आपल्याला बॉक्सेस भरायचे सॉल्व करून. आता हे काय नॉन लिनियर जे इक्वेशन आहे त्याला लिनियर मध्ये कन्वर्ट करून आपल्याला सॉल्व करायचं आहे. जे 1.4 वरची जी प्रॅक्टिस सेट आहे त्यावरची जी ऍक्टिव्हिटी आहे. बघा आता हे दोन इक्वेशन दिलेले आहे. इथं लिहिलेलं आहे रिप्लेसिंग 1/x बाय m आणि 1/y/2 बाय n. म्हणजे हा भाग n ने रिप्लेस करायचा आणि हा 1/x मायनस 1 चा आहे m नी. तर त्यांनी इथं रिप्लेस करून एक इक्वेशन फॉर्म केलेलं आहे ह्या याच्यासाठी. तर आपल्याला हे इक्वेशन फॉर्म करायचं. हा बॉक्स आपल्याला दिलेला आहे. चला काय आहे बघा 5 1/x मायनस 1 ला m नी. तर मग इथे किती येणार बघा 5m. ओके. आणि प्लस 1/y मायनस 2 याला n नी. तर मग इथं काय येणार n इक्वल टू 2. हे झालं इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन झाले. तर त्यांनी काय केलंय बघा डायरेक्ट म्हणते सॉल्व करा आणि m आणि n ची व्हॅल्यू काढा. इथे m ची व्हॅल्यू n ची व्हॅल्यू काय येते. आता आपल्याला दोन इक्वेशन आलेले हे. या दोन इक्वेशनला सॉल्व करायचंय. बघा जर कधी मी आता इथे लिहून घेतलं सॉल्व करण्यासाठी तुम्हाला रफ वर्क. आता हे 6m मायनस 3n इक्वल टू 1 याला इक्वेशन जर 1 नाव दिलं आपण आणि हे 5m प्लस प्लस n इक्वल टू 2 याला इक्वेशन 2 असं नाव दिलं. तर बघा सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल. हे जे इक्वेशन इक्वेशन 2 ला जर कधी आपण 3 ने मल्टिप्लाय केलं त्याचे कोएफिशिएंट सेम होत आहे. बघा याला 3 ने मल्टिप्लाय करू. आता मी तर स्टेप वगैरे काय लिहित नाही मल्टिप्लाय वगैरे, कारण की आपलं रफ वर्क आहे. आपल्याला हे बॉक्सेस मध्ये भरायचंय. बाकी डायरेक्ट चला मल्टिप्लाय करू आपण. इक्वेशन 2 ला किती येणार 15m प्लस 3n इक्वल टू 6. हे याला इक्वेशन 3 असं नाव देऊन टाकू. ओके इथपर्यंत आलं लक्षात. आता हे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 याला जर ऍड केलं तर काय येणार आपल्या m ची किंवा n ची व्हॅल्यू येणार. बघा ऍड केलं 6m मायनस 3n इक्वल टू किती 1 इक्वल टू 1. याला काय करायचंय ऍड करायचंय. चला ओके. आता हे रफ वर्क चालू बरं का. मग इथून आपल्याला जे येईल ते आपल्याला इथं पुट करायचंय बस. आता हे प्लस मायनस कॅन्सल झालं. बघा 15 6 21 21m इक्वल टू 6 आणि 1 7 ऍड करतोय ना आपण. तर m किती येणार बघा इथं m इक्वल टू 7/21. 7/21 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेलं डिवाइड मध्ये. किती येणार 7 1 7 7 2 7 3 21 1/3. m ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. m ची किती भेटली 1/3. लिहा इथं बॉक्स मध्ये 1/3. ओके. आता n जर कधी m ची भेटली ह्या दोन्ही पैकी कोणत्या इक्वेशन मध्ये टाकलं तर n आपल्याला भेटून जाईल. पहिले इक्वेशन मध्ये टाकू. पहिलं काय 6m मायनस 3n. तर बघा 6 इंटू आता डायरेक्ट 1/3 टाकून देऊ आपण m ची. 1/3 मायनस 3n इक्वल टू 1 इक्वल टू 1. सॉल्व करा 3 1 3 3 2 6 कट झाला. इथे केला 2 मायनस 3n इक्वल टू 1. ओके. हा 2 इकडे प्लस मध्ये इकडे गेल्यावर काय होणार मायनस मध्ये. तर इथे काय राहिला मायनस 3 इक्वल टू 1 मायनस 2. तर इथं मायनस 3n इक्वल टू मायनस 1. सॉल्व केलं हे मायनस मायनस कटलं कॅन्सल झालं. n इक्वल टू किती येणार आपल्याला 1/3. 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेलं डिवाइड मध्ये. n ची पण भेटली आपल्याला. n ची भेटलं 1/3 लिहून टाकलं या बॉक्सेस मध्ये. ओके इथपर्यंत लक्षात आलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. चला बघा आता काय म्हणतं m भेटला n भेटला. मग काय म्हणतं रिप्लेसिंग m n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यू. म्हणजे काय आपण 1/x मायनस 1 ला किती घेतलं होतं m
आणि 1/y-2 ला n, तर ते रिप्लेस करा म्हणतं m आणि n ला आणि आपल्याला x ची व्हॅल्यू काढा. तर बघा 1/x-1 इक्वल टू 1/3. इथे m आहे ना, m. तो आता इथं काय येणार मग 1/y-2 इक्वल टू n. n काय आला आपला बघा, n काय आला 1/3. डायरेक्ट 1/3 झाली ही स्टेप. आता या दोघाला सॉल्व्ह करून x आणि y काढा म्हणतं. तर x आणि y काढण्यासाठी बघा आता आपण जर कधी इथं काय 1/x मायनस किती ते 1 इक्वल टू 1/3 घेतलेला आहे म्हणजे आलेला आहे तो 1/3. आता हे सॉल्व्ह करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 इक्वल टू x मायनस 1 इकडे जाणार. तर x किती येणार बघा, x इक्वल टू किती येणार, x इक्वल टू हा -1 आहे, इकडे आल्यावर किती होणार प्लस, मग 3 + 1 किती येणार 4. हा आला आपला x किती आला 4. चला लिहून घ्या, x च्या समोर 4 आला 4 आपला. आता y काढण्यासाठी बघा, y काय 1/y-2 इक्वल टू किती आहे 1/3. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, बरोबर आहे 3 इक्वल टू y-2. सो y किती आला 5, y आला 5. काय -2 आहे, इकडे आल्यावर प्लस होणार, 3 + 2 5, y इक्वल टू 5. हा बॉक्स मध्ये भरून टाका. शेवटचा बॉक्स दिलेला आहे xy इक्वल टू x ची किती व्हॅल्यू आली बघा 4, y ची व्हॅल्यू किती आली 5. हे y च्या समोर लिहा, इज द सोल्युशन. ओके मित्रांनो, आता इकडे सगळं आपलं रफ वर्क केलं आणि या बॉक्सेस मध्ये भरलं. आले लक्षात, ऍक्टिव्हिटी पण महत्वाच्या असतात. सो आपण ऍक्टिव्हिटी पण घेतलेल्या आहेत. इच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. पुस्तकातला कानाकोपरा आपण कव्हर करणार आहोत. सो मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.